आईला टोल नाका, पडघा टोल नाका, तो पण तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. फॉग बघा फक्त, फॉग. ही आजच्या दिवसातली तिसरी पालखी. ओम साईराम, साईबाबा की जय. काय व्ह्यू होते ना, एकच नंबर. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, उत्तर महाद्वार. ह्या रोडची तारीफ मी काय करू, तुम्हाला काय सांगू. खूप छान मस्त रोड आहे हा. कारण मला प्रत्येक वेळी ह्या रोडवरून राईड करायला एवढे आवडते ना. साई मंदिर 3 किलोमीटर. बाबा आलो तुमच्या नगरीत. सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग्स. आज दिनांक 2 जानेवारी 2026 नवीन वर्ष सुरू झालंय. तर त्यामुळे सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. नवीन वर्षाची सुरुवात मी या राईडपासून करतोय. जशी आज तारीख 2 आहे, तसेच आपल्या राईडचे दिवस पण 2च आहेत. सो ही 2 दिवसाची राईड असणार आहे. खूप एक्सायटेड आहे मी या राईडसाठी. मस्त 2 दिवस धमाल करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑल सेट आहे, मी पण रेडी आहे. तुम्हाला एकदा बाईक दाखवतो. ही माझी बाईक अविरा. एक टँक बॅग कॅरी केलं आहे, त्यामध्ये कॅमेरा आहे, ॲक्सेसरीज आहेत, प्लस हेल्मेट आहे. हेल्मेटवर गोप्रो माउंट केलं आहे आणि एक बॅग घेतलं आहे ॲज अ टेल बॅग म्हणून मी यूज करणार आहे. असा काही सेटअप आहे आजच्या राईडचा. 2 दिवसाची राईड असल्यामुळे टेल बॅग घेतली आहे मी. तो आता वाजले सकाळचे 5:30. तो आता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी हायवेवर भेटतो मोटो व्लॉग सेटअपमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम साईराम, साईबाबा की जय. रमणानाथ देवा काळजी घे रे. एकदम सुखाचा प्रवास होऊन दे. ट्रिप मीटर 0 करून घेऊया. सुप्रभात. आता मी आहे मुंबई नाशिक हायवेवर आणि तुम्ही समोर बघू शकता काय फॉग आहे तो. आणि थंडी मजबूत आहे, एकदम कडक बेकार थंडी आहे. तुम्ही बघू शकता. जसं जसं ओपन एरिया येईल ना, तसं माझं स्पीड कमी होत जातो, कारण थंडीच तेवढी वाजते. बघू शकता मी डोंगरावर, हे बघा समोर पूर्ण फॉग फॉग झालं आहे. आणि उजेड तर झाला आहे, पण मला तसं सनराईज बघायला नाही मिळालं आहे. त्यासाठी आपण बायकर्स लोक बाहेर पडतो, तसं सनराईज बघायला नाही मिळालं आहे. साईबाबांची पालखी चालली आहे आणि साई सेवक तर बघा सगळे त्याच्यामध्ये समावेश आहे. लेडीज पण आहेत, जेंट्स पण आहेत. सो एवढे सगळेजणं पायी चालत जाणार आहेत. बघा ना तुम्ही, साई सेवकांची संख्या बघा फक्त. पालखी मागेच आहे आणि हे सगळेजण असे चालत चालले आहेत. सो वसई, आय थिंक वसईवाले आहेत. 1-2 किलोमीटर झाले असतील, एवढी मोठी लाईन आहे यांची. ओम साईराम, साईबाबा की जय. लांब लांबपर्यंत काहीच दिसत नाही आहे, समोरचं काहीच दिसत नाही आहे. ते झाडं दिसतात ना, ती पण अंधुक दिसतात, एवढा फॉग आहे. बघू शकता तुम्ही समोर बघा, काहीच दिसत नाही आहे. 200 मीटरपर्यंत फक्त दिसत आहे, त्याच्या पुढचं काहीच नाही दिसत आहे. खूप छान यार, एकच नंबर. हे असं बघायला मिळालं ना सकाळी सकाळी. बघा या साईडला बघा, काहीच दिसत नाही आहे, काहीच दिसत नाही आहे. फुल फॉग फॉग फॉगी एरिया झाला आहे पूर्ण. आईला टोल नाका, पडघा टोल नाका, तो पण तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. फॉग बघा फक्त, फॉग एकच नंबर. बघा समोर तर काहीच दिसत नाही आहे, एवढा फॉग आहे. म्हणजे विचार करा थंडी केवढी असेल. 7:30 वाजलेत आणि एवढा फॉग आहे. हेच बघायचं होतं, विंटर सीझन राईड कडक. 2026 मधली फर्स्ट राईड ही अशी. तो फायनली सूर्यदेवतांचं दर्शन झालं आहे. तुम्ही माझ्या राईट साईडला बघू शकता,
2026 मधली ही फर्स्ट राईड आहे आणि ह्या राईडला जी सकाळ सुरुवात झाली आहे ना सकाळची ती एकच नंबर झाली आहे. फॉग बघा, फॉग एवढा ना मी पावसाळ्यात घाटावर पण नाही बघितलं तेवढा इकडे. तर बाय द वे तुम्हाला राईडचं वैशिष्ट्य मी सांगितलं नाही. सो आजच्या राईडचं वैशिष्ट्य असं आहे की मी चाललो आहे शिर्डीला, पण त्याच्या अगोदर अजून एक स्पॉट करणार आहे, तो म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. सो तिथे जाऊन त्यानंतर मग शिर्डीला जाणार आहे. सो तुम्हाला एक पूर्ण स्वरूप सांगतो. सकाळी मी राईडला सुरुवात केली आहे आणि आता आहे मुंबई नाशिक हायवेवर, शहापूरच्या पुढे असेल. सो आता मी जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला दर्शन घेऊन, महादेवांचं दर्शन घेऊन त्यानंतर मी जाणार आहे शिर्डीला. शिर्डीला आज स्टे करणार आहे. आज रात्र मी शिर्डीमध्ये काढणार आहे. नंतर सकाळी उठून मी दर्शनाला जाणार, बाबांचे दर्शन घेणार आणि त्यानंतर मग चेकआउट करून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार. सो असा काही आजचा प्लॅन आहे. खूप छान मस्त असा प्लॅन आहे आजचा आणि 2 दिवसात आपल्याला खूप धमाल करायची आहे. सो ही जी व्हिडिओ आहे ती 2 पार्टमध्ये बनणार आहे. एक म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, असे 2 पार्ट बनणार आहेत. खूप मजा येणार आहे. मी स्वतःच खूप एक्सायटेड आहे या राईडसाठी. ही आजच्या दिवसातली 3री पालखी. ओम साईराम, साईबाबा की जय. खरंच यार, ओम साईराम असं म्हटल्यावर ना एक वेगळीच एनर्जी येते. सो 2026 मधली ही फर्स्ट राईड आहे आणि फर्स्ट राईड म्हणजे शिर्डी राईड. कारण प्रत्येक वर्षी मी नवीन वर्षाची सुरुवात ही शिर्डी राईडपासूनच करतो. सो 2024, 2025 आणि आता 2026. सो 2026ची पण ही पहिली राईड आहे, ती पण शिर्डी राईडच आहे. फक्त चेंजेस एवढा आहे की मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्यानंतर मग शिर्डीला जाणार आहे. सो हा एक चेंजेस आहे त्याच्यामध्ये. कारण लास्ट टाईम जेव्हा मी शिर्डी राईड केली होती तेव्हा मी मुंबई टू फक्त शिर्डी गेलो होतं. सो 12-12:30पर्यंत मी शिर्डीमध्ये पोहोचलो होतो. रूम घेतली आणि संध्याकाळपर्यंत तरी मी रूममध्येच होतो, आराम करत होतो. त्यामुळे कुठे मला फिरता नाही आलं, एन्जॉयमेंट वगैरे करता नाही आलं. सो त्यामुळे मी यावेळी ठरवलं की फक्त शिर्डी नाही करायचं, अजून एक कोणतं तरी स्पॉट करूया, फिरण्यासारखा स्पॉट किंवा मंदिर, देवदर्शन वगैरे असं त्या टाईपचं. सो त्यामुळे मग ठरवलं की जाणारच आपण शिर्डीला, तर त्र्यंबकेश्वर करून नंतर मग शिर्डीला जाऊया. सो असं ठरवलं. टोटल जोगेश्वरीपासून ते त्र्यंबकेश्वर 170 या 175 किलोमीटर आहे आणि त्र्यंबकेश्वर टू शिर्डी 120-125 किलोमीटर आहे. सो एवढे सगळे किलोमीटर आज आपल्याला कंप्लीट करायचे आहेत एका दिवसात. त्यानंतर शिर्डीला जाऊन आपल्याला रूम शोधायची आहे आणि शिर्डीला आपला आजचा स्टे असणार आहे. 2025 मधली आपली जी शेवटची राईड होती ती होती भीमाशंकर, जे की 12 ज्योतिर्लिंगपैकी 6वं ज्योतिर्लिंग आहे. आणि आता जे मी चाललो आहे त्र्यंबकेश्वरला ते आहे 12 ज्योतिर्लिंगपैकी 8वं ज्योतिर्लिंग. सो 25ची जी शेवटची जी राईड होती ती होती भीमाशंकर आणि 2026ची जी स्टार्टिंगची जी फर्स्ट राईड आहे ती पण सुरू होते 12 ज्योतिर्लिंगपैकी एका ज्योतिर्लिंगपासून, म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. आपल्या सुंदर अशा कसारा घाटाला आता सुरुवात झाली आहे. अरे एकच नंबर. आता वाजलेत 9:05 झाली आहेत आणि आपण आता कसारामध्ये आहोत. खूप छान असा प्रवास चालू आहे. आता मी घोटीमध्ये आहे आणि तुम्ही समोर बघू शकता एक वरती ब्रिज जातो आणि खालून जायला एक रस्ता आहे. सो आपल्याला ब्रिज चढायचं नाही आहे, खालून जायचं आहे. कारण
नाशिकवरून फिरून जाण्यापेक्षा शिर्डीला घोटीतून एक रोड जातो, तो डायरेक्ट तुम्हाला शिर्डीला घेऊन जाईल. सो त्यामुळे तुम्हाला नाशिक वगैरे सगळं फिरून जायची गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही घोटीच्या मार्फत तुम्ही शिर्डीला जाऊ शकता. हा जो राईट टर्न दिसतो आहे ना, हा जर राईट टर्न तुम्ही घेतलात तर तुम्ही इथून शिर्डीला जाल, हा वाला. ओके. आणि देन आपल्याला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला. सो त्र्यंबकेश्वरसाठी पुढे एक रोड आहे लेफ्ट साईडला, त्या रूटवरून आपल्याला जायचं आहे. हा आहे मुंबई नाशिक हायवे आणि इथून आपल्याला लेफ्ट घेऊन जायचं आहे त्र्यंबकेश्वरला. सो असा तुम्हाला एक गेट दिसेल आणि तिथून मग आपल्याला सरळ जायचं आहे त्र्यंबकेश्वरसाठी. हाच तो रूट आहे. इथे लिहिलं आहे त्र्यंबकेश्वर 39 किलोमीटर्स. सो जसं तुम्ही मुंबई नाशिक हायवेपासून आतमध्ये लेफ्ट टर्न घ्याल घोटी वैतरणा रोडसाठी, तेव्हा तुम्हाला इथून त्र्यंबकेश्वर 39 किलोमीटर्सवर आहे. ऑलरेडी मी राईड केली आहे. इथे मी गेलो होतो अप्पर वैतरणा डॅमवर गेलो होतो, तर तेव्हा या रूटने गेलो होतो. रूट खूप छान आहे. मुंबई नाशिक हायवे नो डाऊट. या रस्त्याबद्दल पण मी तुम्हाला खात्री देतो की हा रस्ता पण खूप छान आहे, कारण मी या रोडवर राईड केली आहे. त्यामुळे मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो की हे रूट चांगले आहेत. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. फक्त हे असे रोड्स, हे असे व्ह्यूज वगैरे बघायला मिळतं ना, आणि हे सगळं बघण्यासाठी आपल्याकडे आपली आवडती बाईक पाहिजे. म्हणजे अविरा, ती माझ्यासोबत आहे. त्यामुळे अजून जगायला मजा येते. सुट्टी आहे म्हणून मी फिरतो आहे, नाहीतर मग घरीच झोपून राहिलो असतो. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोर करतो आहे आणि ते तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओच्या मार्फत. खरंच देवाचे खूप 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 आभार आहेत की त्याने मला असं आयुष्य दिलं आहे. हो हो, कडक काय व्ह्यू आहे यार, एकच नंबर. कडक व्ह्यू, कडक. इकडचे रस्ते फार थोडेफार मला माहीत आहे की कुठून चांगला व्ह्यू येतो वगैरे, कारण एकदा मी राईड केली आहे. व्ह्यू तर बघा, फक्त व्ह्यू बघा, फक्त कडक. ॲक्च्युली ना इथे छोटे मोठे डॅम्स आहेत, सो त्यामुळे असे व्ह्यूज बघायला मिळतील. हा बघा व्ह्यू. मी तुम्हाला बोललो ना, मला थोडंफार माहीत आहे, जास्त नाही माहीत आहे पण थोडंफार माहीत आहे. काय व्ह्यू होते ना, एकच नंबर. लास्ट टाइम जेव्हा थांबलो होतो ना, तेव्हा तिथे थांबून मी फोटोज वगैरे क्लिक केले होते अविरासोबत. एक नंबर. असे व्ह्यूज आपल्याला बघत जायचं आहे, एन्जॉय करत जायचं आहे. काय कडक व्ह्यू आहे यार. त्र्यंबकेश्वर 29 किलोमीटर्स. काल रात्री मुंबईमध्ये पाऊस पडला, त्यामुळे एक भीती होती मनात की आज पण पडला तर मला काय रेनकोट वगैरे कॅरी करावं लागेल का, ते एक टेन्शन होतं. पण आज तसं झालं नाही, बरं झालं. हे बघा, ह्या रूटने गेलो होतो. वैतरणासाठी सरळ आहे आणि त्र्यंबकेश्वरसाठी राईट आहे. सो इथे ह्या रोडवरती तुम्हाला पूर्ण प्रॉपर रोड समजेल की कोणत्या साईडने जायचं आहे वगैरे, ते सगळं तुम्हाला समजून जाईल, कारण इकडे प्रॉपर बोर्ड्स वगैरे आहेत. समोरचा व्ह्यू तर बघा, एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर यार. डॅमचं पाणी म्हणजे ना, इकडे ह्या साईडला याल ना तुम्ही, तुम्हाला असे छान 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 असे व्ह्यूज बघायला मिळतील. व्ह्यू तर बघा कडक. ओ वाव, दोन्ही साईडला पाणी आहे आणि मधून हा रस्ता जातो आहे. हा ऑसम आहे. हे निसर्गाची वेगवेगळी रूपं आहेत ना, बघायला मजा येतात खरंच. हे पण आय थिंक डॅमच आहे. हे बघा कडक. बरं झालं मी या रूटने आलो, असे छान छान व्ह्यूज मला बघायला मिळाले. त्र्यंबकेश्वरसाठी आपण लेफ्ट घेतलं आहे 23 किलोमीटर्स. पूर्ण गावातला रस्ता आहे. तुम्हाला इथे छोटे 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 स्पीड ब्रेकर बघायला मिळतील.
त्र्यंबकेश्वर 9 किलोमीटरवरती आहे आणि 15 मिनटं लागतील. सो आता वाजले आहेत 11:15. त्र्यंबकेश्वर मंदिर सहज ना. खाली गाड़ी पार्क करना प्रॉपरली. ओके. तो उठा लेते हैं 1200 रुपये फाइन. पेन पार्क नहीं है? पेन पार्क है ना, है ना. प्रॉपरली करना, पर्ची लेना. थँक्यू. सो इथून तुम्हाला एंटर करायचं आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे स्वागत आहे. पूर्ण मंदिरापर्यंत गाडी जाते. लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार हे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच आहे उभा मी. आता बाईक पार्किंगची सोय बघतो कुठे आहे ते. हे आहे ताज पे एन पार्क. इथे तुम्ही कार बाईक वगैरे दोन्ही पार्क करू शकता. मी आपली अविरा आहे ती इथे पार्क केली आहे. 50 रुपीज चार्जेस आहेत बाईकचे. तुम्हाला रिसीट दाखवतो. तुम्हाला अशी एक रिसीट येईल. ताज पे एन पार्क 12 तास 2 व्हीलर. सो अशी काही पार्किंग आहे. सेफ पार्किंग आहे म्हणून इकडे आलो मी. बॅग आणि शूज आहेत ते लॉकर्समध्ये ठेवले आहेत आणि आता लाईन लावायला जातो आहे. सो लाईन लावून आल्यानंतर तुमच्याशी बोलतो की किती चार्जेस आहेत वगैरे ते सर्व. सो आता मी जातो आहे लाईन लावायला. दर्शन घेऊन येतो महादेवाचं आणि नंतर तुमच्याशी बोलतो. अजूनपर्यंत ब्रेकफास्ट वगैरे काहीच नाही केलं आहे. सकाळी जेवढं चहा पिऊन आलो तेवढंच. बाकी ब्रेकफास्ट वगैरे असं काहीच नाही केलं आहे. सो बघू आता दर्शन किती वेळ होतं, किती तास लागतात ते बघू. आता काही जणांना विचारलं मी, ते 1-1.5 तास बोलतात, कोण 2-2.5 तास बोलत आहे, कोण 3-3.5 तास बोलत आहे. सो आता आतमध्ये गेल्यावरच समजेल की किती तास लागणार आहे ते. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता इथून निघतो आहे मी. सो खूप लेट झाला दर्शन घेईपर्यंत. 12 वाजता लाईन लावली होती, 5 वाजता दर्शन झालं. सो टोटल 5 तास लागले लाईनमध्ये. आणि आता या ठिकाणी पार्क केली होती. इथे ताज पे एन पार्क आहे. 50 रुपीज 2 व्हीलरचे घेतात. सेफ पार्किंग आहे, काहीच इश्यू नाही आहे. इथे तुम्ही पार्किंगला ठेवू शकता तुमची बाईक एकदम सेफली. सो बाकी मी बॅग्स वगैरे लॉकरमध्ये ठेवल्या होत्या. सो ते एक झालं. आणि प्लस जी माझी वायटरची टँक बॅग आहे ती मी फक्त कॅरी केली होती. बाकी मी काहीच कॅरी केलं नव्हतं आतमध्ये. सो आता निघतो आहे. आता जात आहे शिर्डीला. सो आपला जो पुढचा स्पॉट आहे तो आहे शिर्डी. सो इथून 119 किलोमीटर्स आहे आणि 3 तास दाखवत आहेत कारण सिटी रोड आहे. त्यामुळे बघू जेवढ्या लवकर कवर करता येईल तेवढं मी कवर करणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी म्हणजे सेकंड पार्टमध्ये तुम्हाला पूर्ण मी टोटल सांगेन की किती खर्च आला, कुठला खर्च किती रुपयांचा होता ते सगळं पूर्ण तुम्हाला टोटल सांगेन. प्लस कुठे राहिलो ते सर्व तुम्हाला सेकंड पार्टमध्ये बघायला मिळेल. आता तुम्हाला फक्त आजच्या पार्ट 1मध्ये मोटो ब्लॉग बघायला मिळेल. आता मुंबई टू त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर टू शिर्डी. सो बाकीचा सगळा जो पार्ट आहे तो तुम्हाला नंतर बघायला मिळेल सेकंड पार्टमध्ये. आता रस्ते जरा खराब आहेत सो त्यामुळे जरा जपून चालवावं लागतं आहे. 25 किलोमीटरवर नाशिक आहे आणि त्याच्यानंतर मग सिन्नरवरून मग नंतर
असं करत करत जायचं मला शिर्डीला. असे जर रोड असले तर मी किती वाजता पोहोचेन, कारण खूप बेकार रोड आहेत, मध्ये मध्ये पॅचेस आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग इथे दर्शन घेतलं, खूप छान मस्त दर्शन झालं. 5 तास कसे गेले ना तेच काय कळलं नाही. सो आधी जर मला माहीत असतं ना की पासने पण जाऊ शकतो म्हणून, तर मी पास काढला असता. इथे पास पण आहेत, पास 200 रुपीज आहे पर पर्सन. सो तेव्हा पण तुम्हाला लाईनच लावायचे, म्हणजे 1.5-2 तासात तुम्हाला लाईन येईल. आणि मी जी लावली होती ती फ्रीवाली होती, सो त्यामुळे एवढे तास लागले. आणि नंतर मला समजलं की पास मिळतो आहे म्हणून, कारण त्या दिवशी भीमाशंकरला विचारलं तेव्हा भीमाशंकरच्या इथे मला लोकांनी सांगितलं की पास सिस्टम आता नाही आहे, ती फक्त मॉर्निंगला असते. मला वाटलं इथे पण नसेल, म्हणून मी विचारलं नाही, डायरेक्ट मग लाईन लावली. तर थोड्याच वेळात अंधार पण होईल. मोटो ब्लॉग करीन, त्या दिवशी केला तसा. भीमाशंकरवरून आपण जेव्हा परतीचा प्रवास करत होतो तेव्हा आपण जसा मोटो ब्लॉग केला तसा मी मोटो ब्लॉग करीन. नाईटला पण शक्य होईल तसं मी जेवढं तुमच्याशी बोलता येईल ना तेवढं मला बोलायला आवडेल खरंच. नाहीतर तुम्हाला माहीत आहे मी कधी नाईट मोटो ब्लॉग करत नाही, कारण त्यामध्ये दाखवण्याचं काहीच नसतं. सो त्यामुळे अर्थ नाही आहे, मिनिंगलेस आहे नाईट मोटो ब्लॉग करणं. आता मी आहे नाशिक शहरामध्येच आहे. सो खूप ट्रॅफिक, सिग्नल्स अँड ऑल, तो त्यामुळे टाईम लागतो आहे जरा. आता 91 किलोमीटर्स आहेत शिर्डी इकडून. सो अजून 2 तास लागणार आहेत. जेवढं मी माझ्या परीने पळवण्याचा प्रयत्न करतो आहे, रस्ता मोकळा असेल तेव्हा. हे बघा, हे असे सिटी रोड असल्यामुळे ऑब्वियसली असं होणारच, नो डाऊट त्याबद्दल. सो आता हायवे चालू झाला एक. सो आता जेवढं गाडी पळवायला मिळते ना तेवढी पळवणार आहे. बघू आता हा रोड कितपर्यंत आहे तो. हा असाच जर रोड असेल ना तर मग जरा बरं पडेल, स्पीड मेंटेन ठेवता येईल आणि कमीत कमी वेळात मला जास्तीत जास्त अंतर कापता येईल. तर बघू किती वेळ हा रस्ता टिकतो आहे तो. मगाचपासून जर असा हायवे मिळाला असता ना तर थोडं तरी अंतर कमी झालं असतं. आता थंडी वाढायला सुरुवात झाली आहे, जसं जसं शिर्डीला जातो आहे ना तसं जसं थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. आणि इथे तर लाईट्स आहेत, तो एवढा काही इश्यू नाही आहे. पण राईड करायला मजा येते खरंच. का भीमाशंकरला मी नाईट राईड केल्यापासून ना मला नाईट राईड आवडायला लागले. आता बघू आपण डेला राईड न करता नाईटलाच राईड करू. पण त्याआधी मला ऑक्झिलरी लाईट बसवून घ्यायचे. हा पूर्ण एकदम सुसाट रोड आहे आणि ते रोड चांगले आहेत, मगासारखं नाही आहे पॅचेसवाले. त्यामुळे एक स्पीड मेंटेन ठेवता येतं मला. 80च्याच पुढे आहे मी. बरं झालं हा हायवे मिळाला म्हणून, नाहीतर मग जर सिटीसारखे रोड असले असते ना तर मग मला खूप वेळ लागला असता. आता हा रोड मिळाला आहे, तोपर्यंत खेचतो जेवढी गाडी खेचता येईल तेवढी, कारण हा रोड खूप छान आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मला हायवे राईड किती आवडते ती. सो परत अंधार झाला आहे. शिर्डी 51 किलोमीटर्स. सो ही आपली स्टॉप लाईट आहे. ह्या रोडची तारीफ मी काय करू, तुम्हाला काय सांगू. खूप छान मस्त रोड आहे हा. कारण मला प्रत्येक वेळी ह्या रोडवरून राईड करायला एवढी आवडते ना, खरंच सांगतं खूप आवडतं मला या रोडवरून राईड करताना. कारण विदाऊट पॅचवाला रोड आहे, एकदम छान मस्त मक्खन रोड आहे, मक्खन रोड. आणि आता धुकं बघू शकता तुम्ही, जे स्ट्रीट लाईट्स आहे ना त्याच्या खाली धुकं बघू शकता, कडक. रस्ता पूर्ण मोकळा आहे, कोणी नाही आहे रस्त्यावर, ना मागे ना पुढे कोणीच नाही आहे, फक्त मीच आहे. आता पोचलो आहे शिर्डीमध्ये. आता थोड्याच वेळात बाबांचं मंदिर येईल, ते तुम्हाला दाखवतो. खरंच यार, जी सकाळी एक्साइटमेंट होती ना अजूनही तशीच आहे.
ही राईड म्हणजे ना, ह्या राईडसाठी ना मी वर्षभर पूर्ण वाट बघतो. म्हणजे आता ही राईड संपेल उद्या, त्याच्यानंतर मी परत दुसऱ्या वर्षाची वाट बघत असतो की मला परत शिर्डी राईड करायची म्हणून. कारण खरंच आता उद्या माझा पाय ना निघणार इकडून. खरंच इकडे आलो ना शिर्डी नगरीत की खरंच परत जायचं मन नाही करत. बाबांची नगरी आहेच तशी, आणि हे सगळं शक्य होतं ते बाबांमुळे. कारण बाबांनी बोलवलं म्हणून मी आलो, नाहीतर मग ते शक्यच नाही झालं असतं. नेक्स्ट टाईम मी येईन ना तेव्हा फक्त मी शिर्डी राईडच करेन आणि दिवसभर पूर्ण फिरेन मी शिर्डी नगरी. सो हे माझं आता ठरलं आहे. जेव्हा पण मी शिर्डी राईड ठरवेन ना, मी फक्त त्या दिवशी ना फक्त शिर्डीलाच येणार, बाकी कुठेही नाही जाणार. कारण मला मग या शिर्डीमध्ये मला टाईम घालायला नाही मिळत, हा एक प्रॉब्लेम आहे. आता बघा ना, आता मी रात्री आलो, आता वाजलेत 8:45, 8:45 झालेत. सो आता मी काय फिरणार, आणि पूर्ण दमून गेलो आहे मी. आता सकाळी 3:30 वाजल्यापासून जी उठलं आहे ते अजिबात झोपलो नाही आहे. मगाशी लाईनीत थोडंफार डोळा लागला होता तेवढंच, बाकी जागाच आहे. सो त्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा राईड करेन ना तेव्हा फक्त मी शिर्डीच हा एकच स्पॉट ठेवणार, बाकी कोणता स्पॉट नाही ठेवणार. साई मंदिर 3 किलोमीटर. बाबा आलो तुमच्या नगरीत, आणि उद्या येतोय तुम्हाला भेटायला सकाळी अर्ली मॉर्निंग. सो फायनली चेक इन केलं आहे हॉटेलमध्ये. आता वाजले 10:15. डिनर करूनच आलो आहे. मग डिनर जर नाही केलं असतं तर मग परत मला बाहेर जावं लागलं असतं, पण आता माझी बाहेर जाण्याची अजिबात इच्छा नाही आहे. आता फ्रेश होतो आणि आराम करतो. सो टोटल अराऊंड 300 किलोमीटरची ही राईड होती. खूप छान राईड होती, मस्त होती. फक्त दर्शनाला जास्त टाईम लागला, ते एक आहे बस, बाकी काहीच इश्यू नाही आहे. बाकी राईड वगैरे खूप छान, क्लायमेट पण खूप छान, थंडी पण खूप मस्त होती, खूप कडक होती थंडी. प्लस बाकीचं सर्व आपण होम टूर, किती खर्च आला, रिटर्न जर्नी वगैरे, ते सगळं तुम्हाला सेकंड पार्टमध्ये बघायला मिळेल. सो ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू होणार आहे. सो ही व्हिडिओ मी एंड नाही करत आहे. सो आता ही व्हिडिओ स्टॉप करतो आणि सेकंड पार्ट चालू होईल.